नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणिताचे काही बेसिक प्रश्न पाहणार आहोत, जे की मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, 25 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची। आता मित्रांनो, तुम्हाला समसंख्या विषम संख्या ह्या तुम्हाला माहित असतील। आता समसंख्या म्हणजे काय मित्रांनो, ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात, आणि ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। तर मित्रांनो, आजचा जो काय आपला प्रश्न असणार आहे, हा पहिला प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहे। पहिला प्रश्न बरेच वेळा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे। पहा प्रश्न काय म्हणतो, 25 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती। आता या प्रश्नाचं उत्तर सोडत असताना मित्रांनो, हे 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे, याचं उत्तर कसं काढायचं पाहता। सर्वप्रथम तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। पहा मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला 25 जसे आहेत तसे 25 सर्वप्रथम लिहून घ्यायचे आहेत। 25 लिहिल्याच्या नंतर इथं प्लसचं चिन्ह द्यायचं आहे, त्याच्यानंतर कंस काढायचं आहे, आणि आपल्याला कितवी संख्या विचारली मित्रांनो, 9वी संख्या विचारली। 9वी संख्या विचारली म्हणून इथं 9 आणि गुणाकारामध्ये मित्रांनो 2 करायचं। पहा काय करायचं, गुणाकारामध्ये 2 करायचं। मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, गुणाकार करायचा, म्हणजे 25 जशास तसे लिहायचे। त्याच्यानंतर मित्रांनो 9 दोन्ही 18, 9 दोन्ही किती आलं मित्रांनो, या ठिकाणी 18 आलं। 9 दोन्ही 18 केल्याच्या नंतर आता याची बेरीज करायची। बेरीज केल्याच्या नंतर 8 आणि 5 किती होतात मित्रांनो, 8 आणि 5 झाले 13, हातचा आला 1, 2 आणि 1 3, आणि हातचा 1 किती झाला मित्रांनो 4, किती झाले 43। म्हणजे मित्रांनो 25 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती असेल तर ती आहे मित्रांनो या ठिकाणी 43। 43 ऑप्शन कितीमध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। मित्रांनो, बेसिक स्वरूपाचे आपण सर्वप्रथम गणित हे या ठिकाणी बेसिक कंप्लीट करणार आहोत। बेसिक झाल्याच्या नंतर ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आपण घेणार आहोत। हा प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला बरेच वेळेस विचारलेला प्रश्न आहे। पुढचा प्रश्न पाहता मित्रांनो, पुढचा प्रश्न सुद्धा याच्यासारखाच आहे, तो सुद्धा प्रश्न पहा 2 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। थोडीशी स्क्रीन या ठिकाणी मोठी करतो। पहा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। 43 नंतर क्रमाने येणारी 8वी तुम्हाला समसंख्या आता या ठिकाणी सांगायची। 43 नंतर क्रमाने येणारी 8वी समसंख्या तुम्हाला सांगायची। आता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वप्रथम कोणती संख्या दिली आपल्याला, 43 दिली, म्हणून 43 संख्या लिहून घ्या। 43 लिहिल्याच्या नंतर मग काय करायचं मित्रांनो, प्लसचं चिन्ह द्यायचं, आणि या ठिकाणी काय करायचं 8 लिहायचा, आणि नंतर मित्रांनो त्याला 2 न गुणाकार करायचा। मग 2 न गुणाकार केल्याच्या नंतर या ठिकाणी येईल मित्रांनो 43 प्लस 8 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर 8 दोन्ही किती येतं मित्रांनो 16, 8 दोन्ही किती आलं मित्रांनो या ठिकाणी 16। 16 आल्याच्या नंतर काय करायचं, 16 आल्याच्या नंतर याची काय करायची, बेरीज करायची। म्हणजे या ठिकाणी पहा मित्रांनो, 6 आणि 3 किती झाले, या ठिकाणी 9 झाले। 6 आणि 3 झाले 9, आणि 4 आणि 1 किती झाले मित्रांनो 5, 4 आणि 1 किती झाले, या ठिकाणी 5 झाले। याची आपण बेरीज केल्याच्या नंतर किती आलं मित्रांनो, हे 59 आलं। आता 59 आल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणते, या ठिकाणी समसंख्या शोधायची। कुठली मित्रांनो, आपल्याला समसंख्या शोधायची। मग समसंख्या शोधत असताना आपल्याला काय करायचं मित्रांनो, समसंख्या शोधत असताना आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, या ठिकाणी 8 दोन्ही आलं 16, 16 आल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, समसंख्या आपल्याला शोधायची असेल तर या ठिकाणी एक अंक आपल्याला काय करायचा, मागचा घ्यायचा, म्हणजे मागची अंक घ्यायचा, म्हणून याला 1 मायनस करायचा। आता कारण की 59 काय मित्रांनो विषम संख्या, आपल्याला समसंख्या विचारली, म्हणून यामधून 1 मायनस करायचा, म्हणजेच ती संख्या या ठिकाणी कोणती 58। म्हणजे मित्रांनो 43 नंतर क्रमाने येणारी 8वी समसंख्या कोणती असेल तर ती आहे मित्रांनो 58। कोणती आहे मित्रांनो 58। म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे 58, ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात। तर पुढचा 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे। 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे मित्रांनो, हस्त आंदोलनावर आधारित हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा प्रश्न काय म्हणतो, एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकाशी एकदा हस्त आंदोलन केल्यास एकूण किती हस्त आंदोलने होतील। सभेमध्ये किती मित्रांनो 5 व्यक्ती। सर्वप्रथम काय करा, सभेमध्ये व्यक्ती किती आहेत मित्रांनो 5 व्यक्ती आहेत, म्हणून 5 लिहा। त्याच्या अगोदरची संख्या घ्या मित्रांनो, 5च्या अगोदरची संख्या तुम्हाला या ठिकाणी कोणती आहे, ती आहे 4, आणि याला 2 न भाग द्या। याला काय करा, 2 न भाग द्या। 2 न भाग दिल्याच्या नंतर काय जाईल मित्रांनो, पहा बे 1 बे, बे 2 4, आणि 5 2 10, म्हणजे या ठिकाणी त्या हस्तांतरित संख्या किती होणार आहे, 10 होणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। पुढचा प्रश्न याच्यासारखाच आपण परत एकदा पाहूयात। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आता हा सुद्धा प्रश्न त्याच्यासारखाच आहे। हा प्रश्न पहा, आता हा प्रश्न पहा, एका टेनिस स्पर्धेत 10 खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील। आता या ठिकाणी पहा सर्वप्रथम खेळाडू किती आहेत मित्रांनो 10 आहेत। किती आहेत 10 आहेत, 10 लिहा, 10 आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो 10च्या अगोदरची संख्या, 5च्या अगोदरची आपण 4 घेतली तशी 10च्या अगोदरची घ्या, मग 10च्या अगोदरची 9 आहे, त्याला भागाकारामध्ये 2 करा। 2 न भाग दिल्याच्या नंतर कितीचा भाग जाईल मित्रांनो, बे 1 बे, बे 5 10, बे 5 10, आणि
9×5 45, 9×5 किती मित्रांनो 45. म्हणून या ठिकाणी एका टेनिस स्पर्धेमध्ये 10 खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्याच्या नंतर एकूण किती सामने होतील, तर या ठिकाणी 45 सामने होणार आहेत. किती मित्रांनो 45 सामने या ठिकाणी होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. बेसिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, परंतु बेसिक स्वरूपाचे प्रश्न आपले या ठिकाणी चुकले तर आपण मेरिटमधून बाहेर पडण्याची शक्यता दाट असते. तर पहा, एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूंनी इतर खेळाडूशी एकदा सामना खेळल्याच्या नंतर असे एकूण किती सामने होतात, तर 28 सामने होतात. तर त्या स्पर्धेमध्ये एकूण किती खेळाडू होते. पहा, आता उलट्या स्वरूपाचा प्रश्न विचारला म्हणजे त्यांनी काय सांगितले की सामन्याची संख्या दिली आपल्याला. याच्या अगोदरच्या 2 गणितामध्ये काय दिली होती, खेळाडूची संख्या दिली होती, त्यावरून आपल्याला सामने खेळायचे होते, सामने काढायचे होते. परंतु आता काय दिलं आपल्याला, सामन्याची संख्या दिली, त्यावरून आपल्याला खेळाडू काढायचे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काय आपल्याला सामने दिले सामन्याची संख्या किती दिलेली 28. किती दिलेले मित्रांनो 28. मग काय करा, या 28ची दुप्पट करा. पहा, सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, 28ची दुप्पट करा. 28ची दुप्पट जर केली तर ती किती येते मित्रांनो 56 येणार. किती येणार 56 येणार. मग 56 आल्याच्या नंतर त्याच्या पुढची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 56च्या नंतरची पुढची पूर्ण वर्ग संख्या असणारे मित्रांनो या ठिकाणी 64. किती असणारे मित्रांनो 64. मग आता 64 कोण्या संख्येचा वर्ग आहे, तर 64 आहे मित्रांनो या ठिकाणी 8चा वर्ग. म्हणून या ठिकाणी खेळाडूची संख्या किती असणार आहे, 8 असणार आहे. किती 8. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा, आता हा प्रश्न जर आपल्याला असा विचारला असता, एका स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्याच्या नंतर, म्हणजे एका स्पर्धेमध्ये 8 खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्याच्या नंतर किती सामने होतील. तर मग सर्वप्रथम काय करायचं, 8 खेळाडू लिहायचे. त्याच्यानंतर 8च्या अगोदरची संख्या कोणती आहे मित्रांनो 7. 7 भागाकारामध्ये 2 करा. आता आपलं उत्तर या ठिकाणी 28 येतं का हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 2 जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार मित्रांनो 4चा जाणार. आणि 7 चोक किती होणार मित्रांनो 28. 7 चोक किती असणार मित्रांनो 28. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आपल्या जे काय 8 होतं ते सुद्धा आपण पाहिलं, ते चेक केलं तर त्याचं आन्सर या ठिकाणी 28 आपल्याला मिळालेले, जे की गणितामध्ये आपल्याला दिलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे 5 महत्त्वपूर्ण गणित या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि हे गणित मित्रांनो पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर 100% तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न दिसतील. तर मित्रांनो अशा स्वरूपाच्या प्रश्नाची तयारी करायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय. बेसिक स्वरूपाचे प्रश्न आपण सर्वप्रथम क्लिअर करणार आहोत, जेणेकरून आपला एक मार्क आपल्या मेरिटसाठी महत्त्वाचा असणार आहे. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.